श्री टेस्ट सिरीज चे नवीन यूट्यूब चॅनल जे आहे ते आपले आजपासून सुरू होत आहे आणि सगळ्यात पहिले तर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजपासून आपण वर्ग 10च्या मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे त्या मॅथमॅटिक्स सब्जेक्टमध्ये दोन पेपर असतात, मॅथ्स पेपर 1 आणि मॅथ्स पेपर 2 म्हणजे अल्जेब्रा आणि जॉमेट्री. तर अल्जेब्रा जॉमेट्री आपण आता असं म्हणत नाही, मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 असं आपण म्हणतो. तर त्यापैकी मॅथ्स 2 हा जो पार्ट आहे हा बराचसा क्रुशियल जातो विद्यार्थ्यांना. आता असं आहे की मॅथ्स 2 म्हटलं म्हणजे त्यामध्ये जॉमेट्रिक स्टडी जो आहे, ट्रायंगल्स, सर्कल्स, ट्रिग्नोमेट्री यासारखे कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे थोडासा तो हा पार्ट क्रुशियल जात असतो. पण आपण या चॅनलच्या माध्यमातून मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत सोप्यात सोपी करून आपण हे टॉपिक्स कसे नेऊ शकतो, हे कंटेंट कसे नेऊ शकतो हा आपण एक छोटासा प्रयत्न करतो आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आज सुरुवात करतो आहे मॅथ्स 2 चा पहिला लेसन, ज्याचं नाव आहे सिमिलॅरिटी. मी बोलत असताना इंग्लिश, मराठी आणि सोबत हिंदी हे पण यूज केली की जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना लक्षात येऊ दे. तो हम स्टार्ट कर रहे फर्स्ट लेसन जिसका नाम है सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी हे त्या लेसनचं नाव आहे. सिमिलॅरिटी हा शब्द आपण ऐकला की सगळ्यात पहिले सिमिलर म्हणजे एकसारखं असा एक आयडिया आपल्या म्हणजे एक आयडियोलॉजी आपल्या समोर बनते. तर सिमिलॅरिटी म्हणजे खरं तर त्याचा अर्थ तोच आहे. पण आता विथ रिस्पेक्ट टू जॉमेट्री जर विचार आपण केला तर दोन फिगर्स या सिमिलर केव्हा असतात, जेव्हा त्यांचा शेप जो आहे तो सारखा असतो. पण आपण जर साईज बद्दल विचार जर केला तर त्यांचा साईज हा एक्झॅक्टली इक्वल नसतो, तो प्रपोर्शन मध्ये असतो. यानी जब हम बात करते हैं सिमिलैरिटी की तो उसमें उन दो फिगर्स का जो भी ज्योमेट्रिक फिगर्स है उनका साइज जो है वो कुछ अलग हो सकता है, पर शेप जो है, बेसिक शेप जो होता है वो सेम होता है. अब इस लेसन में एक्चुअली ऐसा है, सिमिलैरिटी का जो कॉन्सेप्ट है ये आपको दिया है एक्सरसाइज 1.3 के आसपास. एक्सरसाइज 1.1 एंड एक्सरसाइज 1.2 में आपको इधर में एरियाज, प्रॉपर्टीज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल एंड बीपीटी इसके रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपको दी है, उसके प्रॉब्लेम्स दिए हुए हैं. आपल्याला सिमिलॅरिटीमध्ये सुरुवातीला प्रॉपर्टीज ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल आणि बीपीटी ह्या दोन एक्सरसाइजेस त्याच्यामध्ये दिलेले आपल्याला. आणि पुढे सिमिलॅरिटी वाला जो ऍक्च्युअल कन्सेप्ट जे लेसनचं नाव आहे तो 1.3 मध्ये अप्लाय होतो. तर आपण स्टार्ट करूया प्रॉपर्टीज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. सगळ्यांना माहिती आहे ट्रायंगल जो आहे, ट्रायंगल त्याचा एरिया असतो हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर आपण सगळ्यात पहिले इथे दोन ट्रायंगल्स घेतले, एक ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर. या एबीसी ट्रायंगल मध्ये इथे आपण हा एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे आणि हा परपेंडिक्युलर आहे एडी, जो बीसी ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे बीसी इज हाईट ऑफ ट्रायंगल एबीसी, एडी इज हाईट ऑफ ट्रायंगल एबीसी अँड बीसी इज बेस ऑफ ट्रायंगल एबीसी. हियर इन केस ऑफ पीक्यूआर this PM is perpendicular to QR, so PM is height and QR is base of this triangle PQR. Now we know that area of triangle is what? Half into base into height. एरिया ऑफ ट्रायंगल का फॉर्मूला जो है वो हाफ इंटू बेस इंटू हाइट होता है, ये हमें पता है. हाफ इंटू बेस इंटू हाइट हा फॉर्म्युला असतो. मग आता जर आपण ट्रायंगल एबीसीचा एरिया काढला आपण तो की याचा एरिया जर आपण फाइंड आउट केला तर हा येतो हाफ बीसी इंटू एडी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर जो आहे तो येणार हाफ पीएम इंटू क्यूआर. ही अगदी जनरल थिंग में लिलेली है, एकदम जनरल बात है ये कि हाफ इंटू बेस इंटू हाइट फॉर्मूला होता है. हमने दोनों ट्रायंगल के एरियाज का फॉर्मूला यहाँ पे अप्लाई कर दिया. अब अगर हम इन दोनों ट्रायंगल्स के एरिया का रेशियो निकालते हैं, दैट इज एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. अब ये वैल्यूज हम सब्स्टिट्यूट कर देंगे. दिस इज हाफ इंटू बीसी इंटू एडी एंड दिस इज हाफ इंटू पीएम इंटू क्यूआर. तो ये दोनों हाफ जो है वो कैंसिल हो जाते हैं और हमारे पास यहां बचता है एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ये बीसी बेस है और एडी हाइट है. यहाँ पे भी हम बेस को इधर लिख लेते हैं क्यू आर इंटू पीएम. नहीं भी लिखा तो कोई प्रॉब्लेम नहीं है, नाही लिखले काही हरकत नाही आपल्याला. तर आता एबीसी अँड पीक्यूआर या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ हा त्यांची करस्पॉन्डिंग बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्टच्या रेशो सोबत इक्वल येतो आहे. सो फ्रॉम दिस द फर्स्ट प्रॉपर्टी इज कंक्लुडेड हियर दॅट रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू और proportional टू द रेशियो ऑफ प्रोडक्ट ऑफ their corresponding base and height. Okay, so in simple
language, we can use like this. A1 upon A2 means these are the areas of two triangles. This will be equal to what? Ratio of product of their corresponding bases and height. Means suppose two triangles are there, whose areas are A1 and A2. For those triangle having area A1, base is B1 and height is H1. And for triangle having area A2, base is B2 and height is H2. So the ratio of areas of two triangle is equal to the ratio of product of its corresponding base and height. So this is the main property. And from this property, two more properties are generating here. यहां से इसमें से और दो प्रॉपर्टीज जनरेट होती है. वो किस तरह की प्रॉपर्टी है तो देखो. अभी मान लो इसी एग्जाम्पल में, यही एग्जाम्पल अगर हम लेते हैं, यहां पे अगर एडी और पीएम ये दोनों हाइट जो है, अभी हम यहां पे ये कंसिडर कर रहे हैं कि बीसी, एडी, क्यूआर, पीएम इनकी व्हॅल्यूज जो है वो अलग अलग है, कोई भी किसी के साथ इक्वल नहीं है. आपण हे कन्सिडर करून चालतोय याच्यामध्ये की या व्हॅल्यूज त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. पण सपोज असं जर झालं की एडी आणि पीएम हे दोन्ही इक्वल आले, इफ एडी अँड पीएम आर इक्वल मीन्स height of both triangles are same here. So if AD and PM are same, in that case what happen? This AD and PM will get cancelled. And what will remain there? BC upon QR. Means if height of two triangles are equal or same, then ratio of areas of triangle is equal to the ratio of their corresponding bases. अगर दो ट्रायंगल्स की हाइट इक्वल हो जाती है, तब उस केस में उन दो ट्रायंगल्स के एरिया का रेशियो, हाइट अगर इक्वल है तो यानी H1 और H2 अगर इक्वल है तो उस केस में दोनों ट्रायंगल्स के एरिया का रेशियो ये उन दोनों ट्रायंगल्स के बेसिस के रेशियो के साथ इक्वल रहेगा, प्रपोर्शन रहेगा. जेव्हा दोन ट्रायंगलच्या हाइट सेम असतील तेव्हा त्या केसमध्ये त्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशियो हा त्यांच्या बेसिस, करस्पॉन्डिंग बेसिसच्या रेशियो सोबत काय असेल? इक्वल असेल. तसंच याच संबंधी आपण पुढे बघूया. जसं आपण आता इथे एडी आणि पीएम सेम घेतलं होतं. आता सपोज जर हाइट वेगवेगळ्या आहेत, एडी आणि पीएम ह्याच्या हाइट है क्या वेगवेगळ्या, अभी जो हाइट हमने ली थी कि जो सेम है वो भी अलग अलग है सपोज, और बेसेस जो है वो इक्वल है, उनकी लेंथ सपोज इक्वल है, यानी बीसी की जो लेंथ है और क्यूआर की जो लेंथ है वो इक्वल है, ये दोनों इक्वल है. अब बीसी और क्यूआर अगर इक्वल है तो ऑब्वियसली यहाँ पे जिस तरह से हुआ था वैसे ही होगा यहाँ पे, है ना. यानी तब यहाँ पे A1 बाय A2 जब बेसिस क्या है, दोनों इक्वल है, तब उस केस में इन दोनों ट्रायंगल्स के एरियाज का रेशियो उनके हाइट के रेशियो को क्या रहेगा? प्रपोर्शन रहेगा या इक्वल रहेगा. म्हणजे जेव्हा दोन ट्रायंगलच्या बेसिस सेम असतात तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशियो हा त्या दोन्ही ट्रायंगलच्या हाइटच्या रेशियो सोबत काय असतात? इक्वल असतात. अब यहाँ पे और एक चीज, एक सवाल, एक क्वेश्चन होता है हमेशा स्टूडेंट का कि सर अगर दोनों सेम है तो फिर क्या होगा? अब ये बट ऑब्वियस है कि अगर दोनों हाइट इक्वल है, जर दोन्ही हाइट इक्वल होता है आणि बेसिस पण इक्वल होता है, ऑब्वियसली द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल दैट विल बी व्हाट? 1 by 1. मीन्स वी कैन से that both triangles have equal area in that case. Whenever the heights and bases of two triangles are equal, then we can say that the two triangles having equal area, or the ratio of areas of two triangle is what? It is 1. Okay. So just recall all these properties. First property, ratio of areas of two triangle is equal to the ratio of product of their corresponding base and height. If the heights are equal or same, in that case the ratio of areas of triangle is equal to the ratio of their corresponding base. And if the bases are equal, then the ratio of areas of a triangle is equal to the ratio of their corresponding height. And finally, if both heights and bases are equal, then the two triangles have equal area. Okay, you can just see all these things that what is given here. Okay, so now on basis of this we have to solve some problem. So to solve some problems here, I am taking one example.
here I draw one figure. Okay, so now we are observing that here in this triangle ABC, this AM is perpendicular to BC, and in this triangle DBC, this angle C is 90 degree. Okay, so if here the height AM is given as 8 centimeter and height DC is given as 6 centimeter, and if you have to find the ratio of areas of two triangle ABC and DBC, then how can you find it? Now see here, triangle ABC, it have base BC and height AM. Triangle DBC have base BC and height what? DC. So by observing this figure, BC is what? BC is common base that we considered here. हमने क्या देखा इसमें कि ABC में BC बेस है और उसका AM हाइट है, और इस DBC में BC बेस है और इसका DC हाइट है. तो दोनों में बेस सेम आहे, दोघांमध्ये पण बेस इक्वल आहे. तर बेस इक्वल असेल तर मग त्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशियो कोणाला इक्वल राहील? बेस इक्वल असेल तर हाइटला. फिर इसको लिखना कैसे है? आपको सॉल्यूशन को किस तरह से लिखना है? तो यहां पे आपको लिखना है ट्रायंगल ABC एंड ट्रायंगल DCB हैव कॉमन बेस. ओके, so therefore area of triangle ABC upon area of triangle DBC is equal to what? The ratio of corresponding height, that is AM upon DC. Here also you can write the reason that triangles having equal base. वो भी चलता है, ते पण चालतं इथे लिहिलं की. आणि मग या व्हॅल्यूज टाकायच्या आपण त्याच्यामध्ये. याची व्हॅल्यू 8, याची व्हॅल्यू 6. रिडक्शन केलं, 2 4 जा 2 3 जा, यानी इसका आंसर क्या आ जाता है? 4/3. So therefore यहाँ पे हमको मिल जाता है रेशियो ऑफ दिस ट्रायंगल ABC and रेशियो ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल ABC and DBC is what? It is 4/3. So by using these properties, we can easily find the areas of two triangles. If the bases and heights are different, in that case we use this first property. If height is equal, then we can use this second property. If bases are equal, then we can use this third property, and if both height and bases are equal, we use this last property. Okay, so इस बेसिस पे आपको फर्स्ट एक्सरसाइज दी हुई है, उसमें कुछ अच्छे सॉल्व एग्जांपल्स भी दिए हुए हैं, तो आप वो सॉल्व एग्जांपल्स ट्राई कर सकते हो, वो एक्सरसाइज के एग्जांपल्स जो है वो ट्राई कर सकते हो. तुम्ही सगळ्यांनी एक्सरसाइज 1.1 जी आहे ती ट्राय करा. या पूर्ण सगळ्या प्रॉपर्टीवरती बेस्डच ती एक्सरसाइज आहे आणि खूप सिंपल क्वेश्चन्स त्यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला. तुम्ही खूप आरामात ते सॉल्व्ह करू शकता. आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा जो पार्ट आहे बीपीटी, बेसिक प्रपोर्शन थेरम, तो आपण बघणार आहोत. आणि जर तुम्ही ही एक्सरसाइज सॉल्व केली, यात तुम्हाला काही डाउट्स आए, इसमें अगर आपको कुछ डाउट्स आते हैं तो आप बिल्कुल कमेंट वो कीजिए, तो जरूर आपके डाउट्स जो है वो भी हम सॉल्व करेंगे. ओके, सो अभी आज के लिए हम इतना पढ़ने वाले हैं, तो आप इस चीज को रिवाइज कीजिए, इसको सॉल्व कीजिए और जो भी डाउट्स है आप पूछिए. थैंक यू, धन्यवाद.